गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीकडे देणग्यांचा ओघ सुरूच असल्याचं समोर येत आहे। 2023-24 या वर्षात कंपन्या, ट्रस्ट आणि लोकांकडून वैयक्तिक स्वरूपात 2244 कोटी रुपयांच्या देणग्या भाजपला मिळालेल्या आहेत। दरम्यान या देणग्या त्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्यांपेक्षा तिप्पट आहेत। तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत वाढ झाल्याचंही समोर आलेलं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारे आपण की काँग्रेस असेल किंवा भाजप असेल सातत्याने त्यांच्या देणग्यांमध्ये वाढ होत आहे। याआधीही भाजपच्या देणगीमध्ये जी वाढ पाहिली होती ती उच्चांकी होती। या उलट काँग्रेस आणि जे इतर विरोधी पक्ष आहे यामध्ये मग तृणमूल काँग्रेस असेल किंवा शिवसेनेसारखे पक्ष असतील त्यांच्याही देणग्यांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळालेली आहे। विरोधकांकडून सातत्याने भाजपवरती या देणग्यांवरतून आरोप होत आलेले होते की एकंदरीत सत्तेचा दुरुपयोग करत काही बड्या उद्योगपतींना भाजपकडून फेवर केला जात आहे, त्या बदल्यामध्ये या देणग्या मिळत आहेत। मात्र भाजपच्या प्रवक्त्यांकडून या संदर्भात पलटवार करण्यात आली की विरोधी पक्ष नेत्यांच्या देणग्यातही त्याच प्रकारे वाढ झालेली आहे। परिणामी या संदर्भातील आता राजकारण पुन्हा तापताना पाहायला मिळेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।